ही रे माझा मित्राच्या आजच्या भागाची सुरुवात होते वल्लरी पासून. तर आता इथे वल्लरी रिक्षातून जात असते आणि आता तिला दिसतं की ईश्वरी तिचा पाठलाग करते म्हणून. अरे देवा, ह्या रिक्षेत तर ईश्वरी दिसते. ही काय माझा पाठलाग करते की काय? म्हणजे तिला नक्कीच माझा संशय आलाय. का गाव ही मुलगी, नको इतकी अक्कल चालते हिची. आता उदयकांतकडे गेले तर हिला सगळं समजेल आणि मी अडकेल. हिला गाफील ठेवण्यासाठी मला दुसरा रस्ता आता शोधावाच लागेल असं म्हणते ती आणि आता हॉस्पिटल समोर थांबवायला लावते आपली रिक्षा. तर आता ईश्वरी पण थांबते. तर आता वल्लरीचा रामा असतो आणि ती हॉस्पिटल समोर थांबते. ईश्वरी बघत असते वाकून. तर आता ती पैसे देते रिक्षावाल्याला आणि उतरते त्या रिक्षातून. ईश्वरी मात्र बघत असते वल्लरीकडे. वल्लरी आता आतमध्ये जाते बघा प्रेक्षक हॉस्पिटलच्या. ईश्वरी बाहेर येते बघते, मामी तर खऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेलेत. म्हणजे मी उगाच संशय घेते का त्यांच्यावर? मला काय कळतच नाही असं म्हणते ईश्वरी. पण बाप्पा, खूप गोंधळ उडालाय. माझ्याकडून सासरची नाती दुखावली जातील असं काही घडवून आणून देऊ नको बाबा. आता तूच काहीतरी मार्ग दाखव असं म्हणते ईश्वरी. पुन्हा राज्य शिर्के बंगल्यावर चला असं म्हणते ईश्वरी आणि आता ती रिक्षामध्ये बसते आणि आता तिची रिक्षा तिथून निघून जाते. वल्लरी मात्र तिथेच लपलेली असते. तर आता वल्लरी कुणाला तरी कॉल करते. हॅलो असं म्हणते ती. पॅट्रिक, मी बोलतेय. ऐक, एक काम करायचंय. मी सांगेन तिथे 1 तासात पोचायचंय. आणि हो, सोबत एक अट्टा कट्टा गाडी घेऊन जा. ऍड्रेस पाठवते असं म्हणते ती. ताबडतोब पोच हा असं म्हणतात त्या. तर आता वल्लरी विचार करत असते आणि खूप घाम आलेला असतो तिला. तर आता वल्लरी इकडे तिकडे बघते आणि निघून जाते तिथून. तर आता अर्णव घरी आलेला असतो. हा उदयकांत राज्य शिर्के यांनी खून केलाय बाबांचा असं म्हणतो अर्णव. कशासाठी? तर आता इथे अर्णव बोलत असतो आजी आणि अविनाश सोबत. पैशांसाठी. आणि माझ्या बाबाचा खून केला असं म्हणतो अर्णव. माझ्याकडून मागायचे ना पैसे, तोंडावर पाहिजे तेवढे पैसे फेकून मारलेस ती मी असं म्हणतो. तेवढ्यातच ईश्वरी येते. शांत हो, शांत हो. का त्रास करून घेतोस असं म्हणतो. का शांत हो मी? त्रास होतो मला असं म्हणतो. त्या उदयकांत राज्य शिर्के ना बाबांचं सक्सेस कधी पचलंच नव्हतं. सतत त्यांच्या पैशाच्या मागे होता, त्यांच्या सक्सेसच्या मागे होता. आई आणि बाबा जेव्हा केले ना मला आणि ताईला, आम्ही लहान असताना रस्त्यावर लिटरली फेकून दिलं ह्या उदयकांत राज्य शिर्केने असं म्हणतो अर्णव. सोडणार नाहीये मी त्याला, मारून टाकणार आहे त्याला मी असं म्हणतो. 1 मिनिट असं म्हणतो अविनाश. 1.5-2 वर्षांपूर्वी तू आणि अंजलीने त्यांना इंदोरच्या वाड्याच्या बाहेर काढलं होतं. तोच तर राग काढला नसेल असं म्हणतो. राग काढायचा होता ना, माझ्यावर काढायचं ना. माझ्या बाबाला का मारलं? अरे, पूर्वी काही कमी त्रास दिला नाही त्या माणसाने. सात्विक आणि रमाकांत रावांकडे सारखं पैसे मागायचा. पण हे सगळं त्यांनी फक्त पैशांसाठी केलं असेल असं म्हणते अविनाश. मग काय पैशांसाठी नाही तर मग दुसरं काय कारण होतं त्याच्याजवळ असं म्हणतात आजी. तेही आहेच म्हणा. पण अजून एक प्रश्न पडलाय मला असं म्हणतो अविनाश, की आतापर्यंत जेवढी सगळी संकट आपल्या घरावरती आली होती त्यामागे हा उदयकांत तर नसेल असं म्हणतो तो. तर आता अर्णव विचार करायला लागतो आणि ईश्वरी पण. युअर राईट मामा असं म्हणतो अर्णव. सगळ्या सिरीज ऑफ इव्हेंट्स बघितलं तर प्रत्येक डॉट परफेक्ट कनेक्ट होतंय असं म्हणतो अर्णव. हे सगळं काम त्या उदयकांतच आहे. इनफॅक्ट काही वर्षांपूर्वी बाबा आणि सिंदूरच्या आईच्या बाबतीत जे घडलं तेही यानेच घडून आणलं असेल. आय एम व्हेरी शुअर असं म्हणतो अर्णव. तर आता तिला आठवतं ईश्वरीला आणि आता तिला फ्लॅशबॅक मध्ये आठवलेलं असतं. तर आता ती विचार करत असते. तर असं दाखवलंय सीन मध्ये की ईश्वरी म्हणते तिच्या आईला, सांग ना कोण सांगितलं होतं तुला त्या हॉटेलमध्ये जायला? नाही का इशू, इतक्या वर्षांनी कसं आठवणार आहे मला? काही मिनिटांसाठी तुमचीच भेट झाली होती. हा पण ती बाई कधी समोर आली ना तर कदाचित मी ओळखू शकेल तिला असं म्हटलेली स्थिती. तर आता इथे नंतर जेव्हा तो पत्रकार सापडलेला असतो तेव्हा म्हटलेला असतो ना, मला एका बाईने पैसे दिले होते आणि ईश्वरी रेकॉर्ड करत असते. तर बघा प्रेक्षक हो सुद्धा तिला आठवतं. तिने सांगितलं होतं की रमाकांत राज्य शिर्के आणि सुप्रियाचे अशा अवस्थेत फोटो काढायचे आणि पेपरमध्ये छापून त्यांची बदनामी करायची आणि मी तसंच केलं असं म्हणतो तो. कोण होती ती बाई असं म्हणतो. तेवढ्यातच पाठीमागून गोळी घातलेली असते ना त्याला. तर बघा प्रेक्षक हो, धुमाळ पत्रकार आठवतो आता इथे ईश्वरीला. नाही नाही सर असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी म्हणते 1 मिनिट, म्हणजे हे सगळं त्याने केलं असेल असं वाटत नाही मला. म्हणजे बघा ना, माझ्या आईने सांगितलं की तिला इंटरव्ह्यू साठी हॉटेलमध्ये जायला त्या बाईनेच सांगितलेलं होतं आणि रमाकांत बाबांनी सुद्धा तेच सांगितलं असं म्हणते ती. त्यांना बिझनेस मीटिंग त्या हॉटेलवर आहे हे फोन करून सांगणारी बाईच होती आणि मी जेव्हा आईला विचारले तिने सुद्धा बाईचंच नाव घेतलं असं म्हणते ईश्वरी. आणि धुमाळला जेव्हा मी विचारलं तेव्हा सुद्धा त्याने बाईचंच नाव घेतलं होतं आणि तो नाव सांगणारच होतं. तेवढ्यातच त्याला गोळी लागलेली असते. म्हणजे ह्या सगळ्या मागे एका बाईचा हात आहे असं मला वाटतं असं म्हणते ईश्वरी. पण मी सिंदूर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलाय ना उदयकांतनेच खून केलाय बाबांचा म्हणून असं म्हणतो तो. हो, उदयकांतनेच केलाय रमाकांत बाबांचा खून. पण त्या घटने मागे एका बाईचा हात होता असंच मला वाटतं असं म्हणते ईश्वरी. म्हणते असं म्हणतो अविनाश. हो चुंटू असं म्हणतात आजी. बरोबर बोलतीये. येस युअर राईट असं म्हणतो अर्णव. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता एकच माणूस देऊ शकतो, उदयकांत राज्य शिर्के असं म्हणतो अर्णव. तर आता सगळे विचार करायला लागतात. अर्णव मात्र खूप जास्त चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इथे अर्णवला दाखवलंय तो विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी येते. सर असं म्हणते ती, आपल्याला क्लबसाठी जायचंय आज असं म्हणते ती. व्हॉट सिंदूर, यू आउट ऑफ युअर माइंड? काय सिच्युएशन आहे? तू काय बोलतेस? कळतंय तुला असं म्हणतो अर्णव. असा मूड नाही प्लीज. बघितलं ना सीसीटीव्ही आता? कळलंय बाबांचा खून कुणी केलाय ते असं म्हणतो तो. उदयकांतला पकडल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणतो अर्णव. मला मान्य आहे तुमचा मूड नाहीये, पण हे सगळं आपला सात्विक फॅशनच्या फायद्यासाठी आहे म्हणूनच शिर्केने प्लॅन केलाय ना असं म्हणतो तो. हो असं म्हणतो अर्णव. सर रेडी असं म्हणत आता शिर्के येतो. आम्ही रेडी असं म्हणतो शिर्के. निघूयात का मग असं म्हणतो तो. कुठे निघूयात असं म्हणतो अर्णव. काय चाललंय सगळं असं म्हणतो तो. तर आता शिर्के म्हणतो, सर आज आपल्या PR टीमने शो प्लॅन केलाय ना,
स्टुडिओला जाण्यासाठी जाऊया का असं म्हणत असतो तो. व्हॉट शूट व्हॉट कोलॅब असं म्हणतो तो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तुमचे फॉलोअर्स खूप वाढलेत, म्हणजे तुमच्या दोघांचे फॉलोअर्स खूप वाढले, त्यामुळे इन्फ्लुएन्सरने कोलॅबरेशन साठी विचारलं असं म्हणतो शिर्के. सो त्यासाठीच, म्हणजे कसं आहे ना सर, याने आपल्या दोघांच्या ब्रँडला फायदा होणार आहे. म्हणजे सर त्यांचे फॉलोअर्स आपल्या फॅन पर्यंत पोहोचतील आणि आपले फॅन त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं म्हणतो शिर्के. सर मला असं वाटतंय की आपण हे केलं पाहिजे तसं म्हणते ईश्वरी. याचा आपल्याला फायदाच होणार आहे. त्यामुळे आपल्या पीआर टीमने हे शूट शेड्यूल केलंय आणि आपली पीआर टीम आणि इन्फ्लुएन्सर्स स्टुडिओमध्ये वाट बघतायत आपली असं म्हणतो शिर्के. काय शूट करायचं असं म्हणतो अर्णव. त्यांचे काय प्रोडक्ट्स आहेत त्यावर त्यांनी ऑफर्स ठेवलेत, ते फक्त हा दोघांना इनबॉक्स करायचे आहेत आणि त्यासाठी मोठी अमाऊंट पण मिळणार आहे आपल्याला असं म्हणतो तो. अमाऊंटचं काय शिर्के असं म्हणतो अर्णव. हे सगळं शूट आपण जे करणार आहोत ते ग्लोबल प्लॅटफॉर्मवर जाणार आहे का असं म्हणतो तो. ऑफकोर्स सर असं म्हणतो शिर्के. म्हणूनच आपल्या पीआर टीमने प्लॅन केलंय ना, आपल्याला काय नाही करायचंय, आपल्याला रील्स आणि फोटोशूट करायचंय, त्यामुळे आपलं सात्विक फॅशन घराघरापर्यंत पोहोचेल असं म्हणतो तो. व्हॉट रील्स असं म्हणतो अर्णव. आणि मी तर आता तो बघतो ईश्वरीकडे आणि चिडतो. तर आता ईश्वरी आणि शिर्के खूप घाबरलेले असतात अर्णवची रिॲक्शन बघून. मला नाही वाटतं ते येतील असं म्हणते आता ईश्वरीने सांगते ती शिर्केला. तर आता अर्णव विचार करत बसलेला असतो. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरी जात असतात तयार होऊन. तर आता ईश्वरी म्हणते कॉम्पिटिशन मध्ये आपले जे फॅन्स अँड फॉलोअर झालेत ना, त्यांच्यासाठी आपल्याला सगळं करावंच लागेल असं म्हणते ईश्वरी. खूप मोठा फायदा होणार कंपनीसाठी असं म्हणून सांगत असते ती. मी सिंदूर किती बडबड करणार आहेस असं म्हणतो अर्णव. आता झालोय ना कन्व्हिन्स मी. किती बडबड करणार आहेस तू. झालोय मी कन्व्हिन्स, अजून किती बोलणार असं म्हणते तो. मला म्हणताय बडबड करते आणि बघा स्वतः किती बडबड करताय असं म्हणते ती. आणि तेवढ्यातच अविनाश आलेला असतो. माझ्या सवय लागल्यात सगळ्या असं म्हणते ईश्वरी. मस्त मस्त असं म्हणतो अविनाश. छान असं म्हणतो तो. अंजलीच्या भाषेत विचारायचं तर क्यूट कपल कुठे निघाले असं म्हणतो अविनाश. असं ना त्या सोशल मीडियासाठी फोटोशूट आणि रील शूट करायचं आहे, म्हणून आम्ही स्टुडिओला चाललोय असं म्हणते ईश्वरी. एक मिनिट असं म्हणतो अविनाश. फोटोशूट वगैरे असं म्हणतो तो. मी तयार केलंय असं म्हणते ईश्वरी. हे सगळं केल्याने आपल्याला आणि आपल्या कंपनीला इंटरनॅशनली फायदा होणार आहे म्हणून असं म्हणतो अविनाश. हो म्हणून असं म्हणते ईश्वरी. तेवढ्यातच कॉल आलेला असतो. घंटी वाजली असं म्हणते ती. फोन वाजतोय असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव बघतो. बोला शिर्के असं म्हणतो तो. पोचतोय स्टुडिओला असं म्हणतो तो. हो सर असं म्हणतो शिर्के. मला पोलिसांचा कॉल आला होता, उदयकांत ट्रेस झाला असं म्हणतो तो. व्हॉट असं म्हणतो अर्णव. तर त्याने मला डिटेल्स पाठवले, आपल्याला लगेच पोहोचावं लागेल तिथे असं म्हणतो तो. ओके मला त्याचं लोकेशन पाठवा प्लीज असं म्हणतो तो. ठीक आहे मी तुम्हाला सेंड करतो, मी तुम्हाला मध्ये जॉईन होतो असं म्हणतो तो. या ओके असं म्हणतो आता अर्णव. काय रे असं म्हणतो अविनाश. उदयकांतचं लोकेशन ट्रेस झालंय असं म्हणतो अर्णव. वी हॅव टू गो, आपल्याला लगेच निघावं लागेल असं म्हणतो तो. हे भगवान असं म्हणते ईश्वरी आणि आता सगळे निघतात. अविनाश, ईश्वरी आणि अर्णव. तर आता इथे वल्लारी बघा प्रेक्षकावर गाडी लावलेली असते आपली. एक काम करते, उदयकांतला इथेच बोलावून घेते. तर आता वल्लारी उदयकांतला बोलवणार असते बघा प्रेक्षक हो. तर आता उदयकांत नशेत धुत असतो आणि आता तो चालत असतो रस्त्यावर. तर त्याला कॉल येतो. उदयकांत म्हणतो हा बोल, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणते ती. आता काय असं म्हणतो तो. असं नाही, भेटून बोलायचं असं म्हणते वल्लरी. बोल ना, इथे ऐकतोय ना मी, भेटून काय वेगळं बोलणार आहेस हा असं म्हणतो तो. तेच ऐकून माझ्या डोक्याची ना मंडई झाले, बोल असं म्हणतो तो. बघ मी तुला पत्ता पाठवतीये, त्या पत्त्यावर लगेच पोच, इट्स अर्जंट असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो तो. मी पोचतो असं म्हणतो तो. आणि पूर्ण नशेत धुत असतो बघा प्रेक्षक, त्याला चालायला पण येत नसतं. त्याचाच फायदा उचलणार आता वल्लरी. खूप जास्त रात्र झालेली असते आणि एक शाळेसारखं ठिकाण असतं. तर आता तिथे वल्लरी असते आणि 2 गुंड सुद्धा असतात. काय करायचं लक्षात आहे ना असं म्हणते ती. हो असं म्हणते ती. तर आता ते गुंड तिने आतमध्ये पाठवलेले असतात आणि आता ती इथे उदयकांतची वाट बघत थांबलेली असते. खूप जास्त पाऊस येताना दाखवले बघा प्रेक्षक आणि तेवढ्यातच उदयकांत येतो. पूर्ण नशेच्या आहारी असतो तो तिथे. ए वल्लरी मी आलो असं म्हणतो उदयकांत. उदयकांत असं म्हणते वल्लरी. इकडे आहे मी असं म्हणते ती. तर आता उदयकांत म्हणतो इथे वल्लरी, हे काय जागा आहे काही भेटायला असं म्हणते तो. जबरदस्त असं म्हणते तो. काय रे उदयकांत, खोटं बोललास ना माझ्याशी असं म्हणते वल्लरी. मी काय खोटं बोलला असं म्हणते तो. तू मुंबई सोडून जा असं सांगितलं होतं, तरी तू इथेच आहेस. लोकेशन सेंड केल्यावर इतक्या लवकर कसं काय आलास. इतकी वर्ष तुझ्या तोंडावर पैसे फेकले काय, पोलिसांची अंगठी तलवार हवी म्हणून का असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता उदयकांत म्हणतो मला काय माहित, मी काय करू तुझ्यावर अंगठी तलवार फिरत असेल तर असं म्हणतो तो. मुंबईच्या बाहेर जायला अजून पैसे पाहिजेत मला, पळून पळून थकलो मी, पहिला नाचलो तुझ्या तालावर, आता जर का मी तोंड उघडलं ना तर तोंड उघडायचं नको असेल ना तर माझ्या समोर पैसे टाक असं म्हणतो तो. असं वागलास ना तर पोलीस कुठल्याही क्षणी पोहोचतील आपल्यापर्यंत असं म्हणते वल्लरी. हे चल, पोलीस येऊ देत किंवा अर्णव येऊ देत, नाही तर त्याचा बाप येऊ दे, आपल्याला काय फरक पडत नाही असं म्हणतो उदयकांत. अरे पण मला पडतो ना, मला फरक पडतो असं म्हणते वल्लरी. म्हणूनच तुझ्या वर इतके पैसे खर्च करते इतके वर्ष. हे बघ आता जेवढं मी सांगेन तेवढंच वागायचं, जास्त डोकं लढवायचं नाही, कळलं असं म्हणते वल्लरी. एवढी भीती वाटते तर या धंद्यात पडायचंच नव्हतं ना तू असं म्हणतो. आपण नाही घाबरत पोलिसांना, एकदम मस्त जाऊन रक्षित लाईफ काढू आपण जेलमध्ये जाऊन असं म्हणतो. हे तुला जे काय करायचं आहे ना ते तू कर, पण पोलिसांसमोर माझं नाव घ्यायचं नाही, ते शब्द असं म्हणते वल्लरी. तर आता हसतो उदयकांत. वल्लरी पाटील, इतक्या वर्षात मला हेच ओळखलंस तू असं म्हणतो उदयकांत. तो शब्द आपण पाळू शकत नाही, तो आपण देत नाही असं म्हणतो. हसतो तो जोर जोरात. तू असं ऐकणार नाहीस तर असं म्हणते ती. काय करशील तू असं म्हणतो उदयकांत. काय करशील काय असं म्हणतो तो. तर आता कानाखाली मारते त्याला वल्लरी आणि आता तो पाठीमध्ये जाऊन पडतो. वल्लरी असं म्हणून चिडतो तो आणि तिचा गळा पकडतो तो. तर आता वल्लरी आणि त्याच्यामध्ये झटापट होते. काय करतोस तू असं म्हणते वल्लरी आणि तिला आत घेऊन जातो तो. तिचा गळा जोरात पकडतो तो. मला खूप नाचवलंस तुझ्या तालावर, तुझ्यामुळे मी
माझ्या सख्या भावाचा खून केला असं म्हणतो तो. मला फक्त पैशांची आणि प्रॉपर्टीची हवी होती. खून नव्हता करायचा कोणाचा असं म्हणतो तो. पण तू मला खुनी बनवलास असं म्हणतो आणि फेकतो तो वल्लरीला. तर आता वल्लरी जाऊन बसते खुर्चीवर. तुझ्यामुळे खुनी झालो मी असं म्हणून तिचा गळा पकडतो तो. एक खून ऑलरेडी झाला माझ्या हातून, आता दुसराही करतो असं म्हणतो तो. जोरात तिचा गळा आवळत असतो तो. एका खुणालाही फाशीच होणार, दुसऱ्याही खुणाला फाशीच होणार असं म्हणतो तो. आता संपवणार मी तुला इथे. त्या पोलिसांच्या आधी तुझ्या सगळ्या पापांची फळं भोगायला लावतो तुला असं म्हणतो तो. तर आता तो तिला मारायला लागतो. तिचा गळा आता दोरीने बांधतो. सोड सोड असं म्हणत असते ती. वाचवा वाचवा असं म्हणत असते ती. तेवढ्यातच गुंड येतात. तर आता उदयकांतला पकडतात ते. तर आता वल्लरी तिथून निघून जाते. तर आता ते त्याला बांधतात. पॅट्रिक थोडं नको त्याला असं म्हणते वल्लरी. ह्याच दोरीने त्याला असावर लटकवा असं म्हणते ती. कमॉन. तर आता त्याचा फोन तिच्या हातात असतो. तुला मी सोडणार नाही असं म्हणतो तो. तर आता त्याचा गळा आवळतात बघा प्रेक्षक ते गुंड. मारून टाका त्याला असं म्हणते वल्लरी. तर आता त्याला लटकवतात ते वरती. तर आता गळ्याला फास लागलेली असते उदयकांतच्या. काय रे उदयकांत, तुला सांगितलं होतं माझ्या मार्गात आडवं यायचं नाही. सांगितलं होतं तुला 1000 वेळा सांगितलं होतं. तरी सुद्धा तू मुजोरी आणि मूर्खपणा करत राहिलास. आता तयार राहा, जगाचा निरोप घ्यायला तयार राहा असं म्हणते वल्लरी. तर आता फास लागलेली असते उदयकांतला. वल्लरीला खूप जास्त आनंद होतो. तर आता हसायला लागते ती. बाय असं म्हणते. गुड बाय असं म्हणते ती. गुड बाय उदयकांत असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच पोलिसांचा आवाज येतो. तर आता पोलीस आलेले असतात. तर आता आवाज येतो पोलिसांचा वल्लरीला. पोलीस असं म्हणते ती. तर आता पोलीस उतरतात आणि त्यांच्यासोबत अर्णव आणि ईश्वरी सुद्धा असतात. अविनाश सुद्धा असतो बघा प्रेक्षक हो. मला मिळालेल्या इन्फॉर्मेशन नुसार इथेच कुठेतरी लपलाय असं म्हणतो तो. तर आता इथे तिथे बघायला लागतात सगळेजण. तर आम्ही पण आतमध्ये बघतो असं म्हणतो अर्णव. पण थोडं सावध राहा, ज्याकडे वेपन असू शकतं असं म्हणतो इन्स्पेक्टर. सावकाश सावकाश असं म्हणतात इन्स्पेक्टर. तर आता सगळेजण आतमध्ये जात असतात. तर आता बंदुका वगैरे घेऊन थांबलेले असतात इन्स्पेक्टर. तर आता वल्लरी म्हणते सोड पटकन आणि त्या बाजूला दोरी बांधा असं म्हणते वल्लरी. पोलिसांचा आवाज येतोय. कमॉन कमॉन असं म्हणते वल्लरी. तर आता पोलीस ढकलायला लागतात दरवाजा. तर आता पोलीस ढकलत असतात दरवाजा. आता काम झाल्यानंतर तुम्ही ताबडतोब मुंबई सोडून जा असं म्हणते वल्लरी. मी सांगेपर्यंत मुंबईत परत यायचं नाही बिलकुल असं म्हणते वल्लरी. तर आता बंदुकीत जात असतात बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर आणि आता तिथून गुंडे निघतात. जा जा चला मुंबई सोडून जायची असं म्हणते ती. तर आता वल्लरी बघा प्रेक्षक हो, तिथे खुर्ची असते ना, तिथे आपण एक लेटर लिहिते बघा प्रेक्षक होती. तर उदयकांत म्हणून स्वतःच लेटर लिहिते. सुसाईड नोट असते ना, तर आता ती लिहिते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे बघत असतात ते. बाहेरून कुठे आहे उदयकांत म्हणून शोधत असतात सगळेजण, पोलीस आणि अर्णव आणि ईश्वरी. तर इथे लेटर आरामात लिहिते बघा प्रेक्षक हो वल्लरी. किती उशीर लेटर लिहिते बघा प्रेक्षक होती, म्हणजे इतका वेळ. आणि पोलीस काय झोपा काढतायत का, एवढं स्लो स्लो जात आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दरवाजा जोरात आपटायला लावतात एका कॉन्स्टेबलला. तर आता वल्लरी घाबरायला लागते. तिथेच असतात पोलीस. वल्लरीचं लेटर लिहून झालेलं असतं. तर आता ती उभारते आणि आता दरवाजा उघडतात ते कॉन्स्टेबल. तर आता इन्स्पेक्टर बघतात काय आहे का आतमध्ये म्हणून. वल्लरी तिथून निघून गेलेली असते बघा प्रेक्षक हो दुसऱ्या दरवाजातून. अर्णव मात्र इकडे तिकडे शोधत असतो काय सापडतं का म्हणून. ईश्वरी पण शोधत असते. तर आता ईश्वरी शोधत शोधत त्या दिशेने जाते आणि अर्णव पण शोधतच असतो. तर समोर त्याला बॉडी सारखं लागतं. ईश्वरीला पण बॉडी सारखं लागतं. तर आता अर्णव बघतो बॅटरी मारून. तर आता उदयकांतची बॉडी त्यांना दिसते. तर आता अर्णवला धक्काच बसतो. तर आता ईश्वरी जोरात ओरडते म्हणून सर सर असं म्हणते ती. तर आता अविनाशला धक्काच बसतोय काय झालं म्हणून आणि शिर्केला पण. ईश्वरी खूप जास्त घाबरते. बापरे, खरंच खूप भयानक सीन दाखवला प्रेक्षक. बॉडी खूपच भयंकर दिसते उदयकांतची. तर आता अर्णव खूप जास्त घाबरलेला असतो आणि बाकी सगळे सुद्धा. तर आता इथे पोलीस बघत असतात काय मिळतं का म्हणून. तर आता खुर्ची सापडते त्यांना आणि लेटर सुद्धा. तर आता वाचतात ते लेटर. मी उदयकांत काय काय लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक त्याच्यात. बाबांचं खून करून ह्याने तर स्वतःच आत्महत्या केली असं म्हणते ती. कसं शक्य आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता बघा इथे समोर बघा रिकामध्ये काय ते. तर आता रिकामध्ये असं दाखवलं ईश्वरी चालत असते तेवढ्यातच तिच्या पायामध्ये काहीतरी लागतं. तर ते घुंगरू असतात बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते आणि ते घुंगरू आपल्या हातात घेते. म्हणजे ह्या सगळ्या मागे एक बाईच आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता तिथून पळत जात असते वल्लरी. तर आता ती साडी घालून जात असते बघा प्रेक्षक जोरात पळत असते ती. तर आता ईश्वरी बघते तिला पळत जाताना. तर आता वल्लरी ओळून बघते आणि ईश्वरी बरोबर तिला बघते. तर आता खूप जास्त घाबरते वल्लरी. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अशीच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायची असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.